सुमारे 2000 लोकवस्ती असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी गावाला ओढ्याजवळील गाव विहिरीतून पिण्याचं पाणी पुरवलं जात आहे. पिण्याचं पाणी साठवलं जाणाऱ्या विहिरीलगत असलेल्या ओढ्याच्या प्रवाहात अज्ञातांनी मृत कोंबड्या टाकल्यात. यामुळे पाण्याच्या प्रवाहात मृत कोंबड्यांचा खच पडला असून याची दुर्गंधी परिसरात पसरली आहे. हे पाणी थेट विहिरीत मिसळत असल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी ओढ्यामध्ये मृत कोंबड्या टाकणाऱ्या पोल्ट्री व्यावसायिकांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेळेवाडी ग्रामपंचायत प्रशासनानं इस्पुर्ली पोलिसांकडे केली आहे. तर हा गाव जो ओढा आहे या ठिकाणी अज्ञाताने एक जवळपास 200 मृत कोंबड्या आणून टाकलेल्या आहेत. तर त्या कोंबड्यांच्या जर आज पाहणी केली, काल आम्हाला नागरिकांच्याकडून हे समजलं की या ओढ्यामध्ये कोंबड्या आणून टाकलेल्या आहेत. आम्ही तात्काळ आज या ठिकाणी धाव घेतली व बघितलं तर अतिशय वाईट पद्धतीनं तसेच पूर्ण सडलेल्या अवस्थेतील कोंबड्या या ठिकाणी आणून टाकलेल्या आहेत. तर ह्या ठिकाणी ओढ्यामध्ये वाहतं पाणी असून त्या वाहत्या पाण्यातून काही कोंबड्या वाहून गेलेल्या आहेत. तर आम्हाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला तसेच आरोग्य विभागाला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की या ओढ्याच्या काठावरती आमचं गाव विहीर असून त्या विहिरीतून आमच्या गावाला पाणी पुरवठा होत आहे. जर एखादी कोंबडी किंवा ह्यातला जर संसर्ग पाण्यामध्ये जर समावून जाऊन जर आमच्या पाण्यामध्ये जर आला गाव विहिरीमध्ये तर पूर्ण गाव या ठिकाणी आजारी पडणार आहे. तर आमचं या ठिकाणी आरोग्य विभागाला अशी विनंती आहे की तुम्ही तात्काळ या ठिकाणी येऊन पाहणी करावी. तसेच पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे की या ठिकाणी येऊन तुम्ही तात्काळ पाहणी करून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करावा. लक्ष देऊन या लोकांवरती जे मृत कोंबड्या वगैरे मृत जनावरे जे टाकले ओढ्यामध्ये त्याच्यावरती कारवाई करावी. अन्यथा आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन करण्याचा आम्ही इशारा देत आहे. ओढ्यातील प्रवाहित पाणी पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत जात असल्यानं आरोग्य विभागानं पाण्याचे नमुने घेऊन पाण्याची शुद्धता तपासावी आणि पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.